आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हा हा हा. अरे अश्विन, काय झालं? हा? अरे सुंदर, तू तरी सांग काय झालं याला? अगं मामी, गोडाऊनमध्ये कसला तरी स्फोट झाला आणि आग लागली बघ. समजा गोडाऊन जळून खाक झालं आणि ह्यो तेव्हा बाहेरच पडत होता. देव पावलं म्हणायचं, काही झालं नाही तुला. पर शर्वरी तिकडे तुझ्या धसक्यानं बेसूत पडली. शरू, काय झालं शरूला? हा, शरू, शरू, अरे शरू, काय झालंय या काकी? शरू, बघ ना, मी आलोय. शरू, काय अवस्था करून घेतली स्वतःची. शरू प्लीज उठ ना. शरू, अश्विन, शरू, अगं मी आहे बाई इथे. मी कायम तुझ्या सोबत आहे. हे बघ, मी तुझा हात घट्ट पकडलाय. तू म्हणतेस ना, अगदी तसं 7 जन्मासाठी. शरू प्लीज उठ ना. मी ठीक आहे. प्लीज मला सोडून जाऊ नकोस. डोंट वरी शरू, तुला सोडून मी कधीच कुठे जाणार नाहीये. शरू, मी ठीक आहे. अक्षर, हात सोड माझा. मला तुझं काय बी ऐकायचं नाही आणि तुझ्या समोर थांबायची इच्छा बी नाही. अहो, असं नका ना बोलू. सॉरी, मी कान पकडते, पण तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. प्लीज मला माफ हे बघ करा. अक्षरा, मला खोटं वागणाऱ्या आणि बोलणाऱ्या लोकांचा तिटकारा आहे आणि त्यांचं ऐकून घ्यायची मला काय बी गरज वाटत नाही. एकदा माझं ऐकून घ्या ना प्लीज. त्या क्षणी मला मनात अश्विनची खूप भीती वाटत होती. तुम्हाला जपणं हे गरजेचं होतं. अश्विन याच्या आधी आपण तिथून निघावं असं मला वाटलं, म्हणून मी चक्कर याचं नाटक केलं. त्याची वाट बघत जर थांबलो असतो ना, तर धोका अजून वाढला असता असं वाटलं. बस बस अक्षरा, तू काय बोलतेयस कळतंय का तुला? हा, अगं दुसऱ्यांवर संशय घेणं बंद कर आणि सौताकडे बघ जरा. अक्षरा, अगं तू इतक्या खालच्या पातळीचा विचार करते आहेस. प्रत्येक गोष्टीत आहे ना काहीतरी चुकीचं शोधण्यापरीस त्या गोष्टीमध्ये काहीतरी चांगलं शोधण्याचा प्रयत्न कर. स्वतः बी सुखी राहशीला आणि दुसऱ्यांना बी सुखाने जगू देशीला. नाहीतरी एक दिवस आहे ना, समजा हातातून निसटून जाईल बघ. माझं एकदा ऐकून. बास बास, हात जोडतो बाई म्या. मला तुझं काय बी ऐकायचं नाही. पर एकच सांगतो, तुझा दृष्टिकोन बदल. तू ज्या विचारानं लोकांकडे बघशील ना, लोक बी तुला तशीच वाटतील. आणि तुझ्या डोळ्यावर जी अविश्वासाची पट्टी बांधली आहे ना, ती काढून टाक. आणि खरंच तुला काय करायची इच्छा असेल तर फक्त प्रेम कर.
आणि या जगाची काळजी तू नको करूस. तो वरती बसला आहे ना, तो करल. आणि एक गोष्ट, यापुढं अश्विन बद्दल मला तुझ्याकडनं काय बी ऐकायचं नाही. अक्षरा, अगो ही तर सुरुवात आहे. आता पुढे बघ काय करते. पुरी उद्ध्वस्त करणार आहे मी तुला. आई अंबाबाई, तू सांग कुठं चुकलो म्या? माझ्या संग तसं काय झालं? काय कमी पडलं माझ्या प्रेमात? का ग माझ्या स्वप्नांचा सुरडा झाला? काय नवरदेव, हा संसाराची गाडी सुरू झाल्यापासून एकदम गिअरवर गिअरच टाकताय तुम्ही, एकदम 100च्या स्पीडनं. माणसं ओळखणं बी झालेत होय. हा, आता आबाळात चांद्यांमध्ये वहिनीच दिसत असतील ना? काय रे? अरे इथं माणसं बोलतायत आजूबाजूला, बघ की जरा. भुसगाव नाही वय? बारक्या, अरे तू खवा आलास बाबा. चल आज जाऊया. हे डोळ्यात पाणी काय? हा? पाणी? अरे अरे हा, ते आबाळाकडे बघत बसलो होतो ना, तर वारा आला आणि कचरा गेला बघ डोळ्यात, तेव्हापासून पाणी येते. बाकी काय नाही. हं? ते बाकीच्यांना सांगा, तुला काय आज ओळखत नाही मी. सुंदर, एक तर तुला खोटं बोलता येत नाही, आणि खोटं बोललास जरी तर ते लपत नाही. गपगुमान सांग काय झालं ते. अरे बारक्या, खरंच असलं काय बी नाही आहे, खरंच सांगतोय मी. आणि मला सांग, आज पातूर तुझ्यापासून कवा मी काय लपवलंय का? हा, लपवलंय का? नाही. मग तू आजपर्यंत काय नाही लपवलंस, पण आता नक्कीच काहीतरी लपवतोय. सुंदर, तुला शेवटचं विचारतोय, आपल्या मैत्रीची शपथ आहे. गपगुमान सांग काय ते. बारक्या, अरे जिच्यावर मनापासून प्रेम केलं ना रे, तिच्याकडनं खोटाडेपणाची अपेक्षा नव्हती बघ. म्हणजे अरे बघ भावा, तू काही बोल नको. बघ, वहिनी कधी असं चुकीचं नाही वागणार. अरे बारक्या, जे घडलंय ना तेच तुला मी सांगतो. यात माझ्या मनाचं काय बी नाही बघ. अरे नाही सुंदर, बघ तुझा काहीतरी गैरसमज होतो. वहिनी असं कधी नाही वागणार. आणि समजा तसं काय असेल तर त्या बोलायला आलेच असते ना तुझ्याशी. नाही नाही, मला तर वाटतंय की अक्षराचं माझ्यावर प्रेमच नाही आहे बघ. ए, तुला कळतं का काय बोलतोय तू? वहिनीचं जीवापाड प्रेम आहे तुझ्यावर. हे बघ, हे एक जग एका बाजूला आणि वहिनीचं तुझ्यावर असलेलं प्रेम एका बाजूला. होय. होय, तिचं प्रेम ते प्रेम आणि आमचं काय? हा, कायच नाही. नाही नाही, मला माहिती होतं तू तिचीच बाजू घेणार. तुझा माझ्यावर विश्वासच नसणार आहे. अरे तुला माझं ऐकूनच घ्यायचं नव्हतं, मग कशाला आलास आपले पण विचारायला? सुंदर, तुला काय बोलायचं ते बोल, पण मला जे बरोबर वाटतंय ना तेच मी बोललो आणि पुढे मी तेच बोलणार आहे. नाही नाही, मला आता समज कळतंय मला. आपल्या पडत्या काळात आहे ना, कोण बी आपल्या संग नसतंय बघ. हा, तुला काय बोलायचं ते बोल, पण मी वहिनीचीच बाजू घेणार आहे. जा रे जा, तू बी ना तियासारखाच आहेस. आधी खोटा खोटा जीव लावायचा आणि नंतर लाताडायचं. अरे स्वार्थी आहेस तू बी, एक नंबरचा स्वार्थी.
काय बोलतोय तुला कळतंय का? हा? माझ्याशी बोलतोस का रे असं? हा? माझ्याशी बोलतोस? अरे लायकी आहे का तुझी मला बोलायची? हा, लायकी आहे का? अरे तू ना दोस्तीत कुस्ती करायला लागलायस. अरे लाज वाटते मला तुला दोस्त म्हणायची. अहो घे पेटो कापूर, घाल लोटांगण, ववाळ आरती घे. अहो काय झालंय? नाही तू त्यासाठीच आली आहेस ना हो. तुला बी आरती करून घ्यायची लय दांडगी हाऊस आहे. घे आरती करून. अहो बराच वेळ तुम्ही दिसला नाहीत ना, म्हणून बोलवायला आले होते. आलीस ते बरंच झालं. तुला माहितीये आजपासून माझ्यात आणि माझ्या दोस्तामध्ये कधी भांडण झालं नव्हतं, पर ते आज झालं. कोणामुळे झालं? हा, कोणामुळे झालं? तुझ्यामुळे. या समजायला कारणीभूत कोण आहे? तू. तू आहेस अक्षरा, तू. तुला आता बरं वाटलं असेल. हा अक्षरा, तुला जी काय माणसं तोडायची आहेत ना ती तोडून घे एकदाची. बारक्या रे काय झालंय? फंटॅस्टिक. आपला प्लॅन वर्क होतोय. वडाचा चीक उमराला लावला आणि माळ्यावरच्या खुळ्याला म्हसोबा पावला. अक्षर आणि सुंदर मध्ये चांगलंच तापायलंय. आता या संधीचा आपण फायदा घ्यायला पाहिजे. आता आपण थांबून चालणार नाही. पुढचा प्लॅन राबवायला पाहिजे. येस, ऑफकोर्स. मी आता मैदानात बाहेरून खेळणार आहे आणि तुम्ही मैदानात राहून खेळायचं आहे. आपण दोघांनीही जर आपलं काम आपापल्या जागी राहून परफेक्ट केलं ना तर सगळं अगदी ठरल्याप्रमाणे होईल. आम्ही पुढचा प्लॅन काय असणार आहे? परफेक्ट. आता बघाच, मी पुढची स्टेप लगेच ऑन करतो. निघतो मी. ये. उर्वशे अगं तो माणूस माझ्या मानगडीवर बसला नाही नुसता, तो आता माझं मानगड कापून माझ्या हातात देणार आहे. काय करू काय कळण झालंय उर्वशे. माझं तर पायात अवसानच राहिलं नाही बघ उर्वशे. तू शब्द देऊन मोकळी झालीस पण आपल्याकडे फुटका रुपया नाही. कुठं आणायचे पैसे? तुझा फोन बंद करून टाक, बंद करून टाक. स्विच ऑफ कर. नाही तर आहे का नाही, हे बघ कोणाला सांगू नको. मी वाड्यात आहे. आणि आहे काय, तू तुझी काळजी घे. मला जर का काय झालं का नाही तरी तू अशीच राहा छान. स्वतःत काय बदल करू नको. यामिनीची काळजी घे आणि तुझी पण काळजी घे. अहो शांत व्हा. काय काय का बोलताय तुम्ही? हा, आपल्याला उद्याच पैसे मिळणार आहेत. उद्या उद्या पैसे मिळतील. लय भारी होईल बघ उर्वशी. आता त्याचा फोन येऊ दे, उचलतोच बघ. पण उर्वशी नक्की पैसे मिळतील ना? मला तोंडावर पाडणार नाहीस ना उर्वशी? अहो तुमच्या बायकोवर जरा विश्वास ठेवा आणि त्या देणेकऱ्याला बिनधास्त फोन करून सांगा उद्याच तुझं समज देणं फेडून टाकतो म्हणा.
शरू, आई तुम्ही कशाला आलात? मी येतच होते चहा घेऊन. नाही, तुझ्याशी थोडं बोलायचं होतं म्हणून मुद्दामच इथे आले. म्हणलं अश्विन उठायच्या आत बोलून घ्यावं. हा बोला. अश्विन खूपच अस्वस्थ वाटतोय ग. गोडाऊन मध्ये तो स्फोट झाला आणि तो त्या इन्सिडेंट मधून बाहेरच आला नाहीये. खूप टेन्शन घेतलंय त्याने. त्याला टेन्शन येणं स्वाभाविक बी आहे. त्याच्यासाठी खूप महत्वाचा प्रोजेक्ट होता तो. परदेशातली चांगली नोकरी सोडून इथे आपलं काहीतरी करायला धडपडतोय तो. अशा वेळेस आपलं स्वप्न आपल्याच डोळ्यासमोर जळताना पाहणं किती त्रासाचं आहे. आई तो रात्रभर अस्वस्थ होता हो. अजिबात झोप लागली नाही त्याला. 10-10 मिनिटाला उठत होता आणि जरा चिडचिडही करत होता. मी त्याची मानसिकता समजू शकते. या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी ना आपणच त्याला थोडा वेळ द्यायला हवा. शरू, बायको म्हणून तू त्याला समजून घे, त्याची काळजी घे. हे बघ, आई अंबाबाईचे आपल्यावर लई उपकार आहेत की या समध्यात अश्विन सुखरूप आहे. त्याला काही झालं नाही हे महत्वाचं. खरंय तुमचं. आई अंबाबाईचीच कृपा आहे. आई चहा देते. मला एक महत्वाचा कॉल करायचा आहे. मी या हॉलमध्येच घेते चहा. आहे मी हॉलमध्ये. ताई येते. होय. ताई अश्विनला चहा देऊन येते. आत्या, खरंच अश्विनला इतकं टेन्शन आलं असेल का? अक्षरा, तुला असं वाटतंय का अश्विन नाटक करतोय म्हणून? अगं पण स्वतःचं एवढं नुकसान करून तो नाटक कशापायी करल? मी खरंच काही सांगू शकत नाही आत्ता. जर हे असं घडलं असेल ना तर बरंच झालं म्हणन मी. देवी आईने चांगली अद्दल घडवली त्याला. अश्विनचा नक्की प्लॅन काय होता तेच कळलं नाही. अचानक गोडाऊन मध्ये स्फोट कसा झाला? यातून शरूला, सुंदरना आणि मला हानी पोचवायची नसेल ना? उर्वशी मामी आणि अश्विनचा हाच प्लॅन असेल तर? मला शोधून काढायला हवं. अश्विन, हे घे चहा. अश्विन, 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 अश्विन. नाही आग. घरात होता पण बघ, इथे नाही आग. हो ना? तू तू बसतोस का खाली? बस खाली बस जरा. बस. शांत हो, शांत हो, शांत हो. अश्विन, प्लीज रडू नकोस. अश्विन. शरू, अगं ती आग डोळ्यासमोरून जातच नाहीये. शरू, खूप मोठा लॉस झालाय का माझा. शरू, अगं बरबाद झालोय मी. अगं सगळं संपलंय आता. आणि या सगळ्यात अगं तुला देखील सुखात ठेवू शकत नाहीये मी. शरू, शरू, मला ना आता जगायचं नाहीये.
शरू शरू आय एम सॉरी आय एम सॉरी शरू अश्विन शांत हो शांत हो शांत हो शांत हो असं काहीही झालेलं नाहीये ओके शांत हो तुला चहा हवाय का हा चहा घे थोडं हा चहा घे तुला जरा फ्रेश वाटेल हा हे घे हे हा? अश्विन अश्विन हा? घे चहा नकोय मला चहा मला काहीच नकोय अश्विन मला काही नकोय प्लीज शांत हो नाही मला काही नको मला एकट्याला सोड प्लीज मला प्लीज एकट्याला शांत सोड बस ना मला एकट्याला सोड शरू मला एकट्याला प्लीज सोड प्लीज अश्विन शरू मला एकट्याला सोड